सुगंधी माती सुगंधी पाषाण सुगंध इथल्या साऱ्याला, सुगंधी माती सुगंधी पाषाण सुगंध इथल्या साऱ्याला, सुगंधी वाणी सुगंधी गाणी सुगंध इथल्या वाऱ्याला. अशा या सुगंधी वातावरणामध्ये आज संपन्न होत आहे उत्सव यशाचा सन्मान कर्तृत्वाचा. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि वक्ते माननीय श्रीयुत सुमित उरकुडकर. ही भूमी नररत्नांची खान जिचा आम्हा अभिमान, ही भूमी नररत्नांची खान जिचा आम्हा अभिमान. मूर्तिमंत शिल्पे होती इथे साकार, आम्ही तयाचे शिल्पकार. असं आज अभिमानानं सांगू शकणारे किशोर करिअर पॉइंटचे सर्व गुरुवर्य. आज आपण आलोय उत्सव यशाचा, म्हणजेच आजचा दिवस आहे यशाचा, आजचा दिवस आहे सन्मानाचा, आजचा दिवस आहे कर्तृत्वाचा. पण माझ्या दृष्टीनं सांगू, आजचा दिवस आहे कृतज्ञतेचा. किशोर करिअर पॉइंटच्या सर्व गुरुवर्यांची मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस माझ्या दृष्टीनं आहे. आता तुम्ही म्हणाल असं का, तर मला आजही तो दिवस आठवतो. माझ्या मुलाचा 10वीचा निकाल लागला आणि संपूर्ण सांगलीमध्ये सर्व अकॅडमीमध्ये जाऊन आल्यानंतर माझ्या मुलानं सांगितलं, आई मी किशोर करिअर पॉइंटमध्ये जाणार. मला वाटलं किशोरवयीन मुलांच्या करिअरचा बरोबर केंद्रबिंदू यानं शोधलाय, मग आपण त्याच्या बरोबरीनं जाऊया. त्याला त्या क्लासमध्ये घातलं आणि खरे क्लबमध्ये सुरुवातीची एक पालक सभा झाली आणि त्या पालक सभेमध्ये मान्य श्रीयुत विशाल पागळे सर यांनी IIT, NIT, CET आणि नीट या स्पर्धा परीक्षा, त्यांची आव्हानं आणि त्याविषयी करावयाची तयारी याचं मार्गदर्शन केलं. त्यावेळेला माझा मुलगा मागे होता मार्गदर्शन करत असताना, आणि तो मागासलेला मुलगा आज पुढे आलाय आणि आजच तो IIT गुवाहाटीमध्ये जातो. तर हा 2 वर्षाचा जो प्रवास झालेला आहे त्याला बरोबर दिशा, बरोबर मार्गदर्शन, पूर्ण वेळ त्याच्याकडे लक्ष जर कोणी दिलं असेल तर मी इथं स्वतः पालक म्हणून सांगते की किशोर करिअर पॉइंटनं दिले, सर्व गुरुवर्यांनी दिले. मला आज अभिमान आहे की माझ्या मुलाने एक स्वप्न पाहिलं होतं IIT, ज्या स्वप्नाचं, ज्या 16 लाख मुलांच्या स्पर्धेचं आम्हाला पुसटशी फक्त जाणीव होती, ते स्वप्न आज सत्यात उतरले. आणि यासाठी अखंड 2 वर्ष KCP किशोर करिअर पॉइंटच्या सर्व गुरुवर्यांनी केलेली मेहनत मी पाहिली आहे, मी अनुभवले आहे, मी जाणले आहे. आणि म्हणूनच आज मागं असलेला स्वप्न पाहणारा मुलगा आज त्याचं स्वप्न पूर्ण करू शकलं. तो स्वप्न पूर्ण करू शकला, याला मार्गदर्शन सरांचं मिळालं आणि त्यात तितकंच महत्त्वाचं आहे की त्यांनीही प्रयत्न केले. मी इथं बसलेल्या मुलांना सांगू शकते, सर भरभरून द्यायला तयार आहे, ते दोन्ही हाताची ओंजळ करून द्यायला तयार आहेत, पण तुम्ही घ्यायला पाहिजे. कारण आपल्या आयुष्यामध्ये ही 2 वर्ष परत येणार नाही. बाकीच्या सर्व गोष्टी करायला अखंड आयुष्य पडले, पण ही 2 वर्ष परत येणार नाही याची जाणीव ठेवायला पाहिजे आणि आपणही प्रयत्न करायला पाहिजे. आणि हे प्रयत्न करायला पाहिजेत हे सांगताना मला इथं अब्दुल कलामांचे एक सुविचार आठवतोय. अब्दुल कलाम नेहमी म्हणतात, स्वप्ने ती नव्हेत जी झोपेत पडतात. अब्दुल कलाम म्हणतात, स्वप्ने ती नव्हेत जी झोपेत पडतात, स्वप्ने ती जी तुम्हाला झोपू देत नाही. आणि अशी झोप या मुलांची उडाली पाहिजे. आणि 2 वर्ष KCPच्या बरोबरीने त्यांनी कष्ट केले पाहिजेत, प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यामुळं तुमच्या सगळ्या प्रयत्नांना 100% मार्गदर्शन हे गुरुवर्य नक्कीच करतील. आज मला फार भावनाशील मन झालेलं आहे, अंतःकरण गहिवरून आलेलं आहे की 2 वर्षापूर्वी
फक्त मी IIT मध्ये जाणार असं म्हणणारा माझा मुलगा आज 12 वाजताच्या फ्लाईटनं उद्या सकाळी आसामच्या गुवाहाटीमध्ये असणार आहे आणि देशाचं प्रतिनिधित्व करणार आहे. तर देशाची भावी पिढी घडवण्याचं खूप मोठं सामर्थ्य या अकॅडमीमध्ये, या शाळांमध्ये असतं. म्हणून तर मुलं नेहमी म्हणत असतात, ज्ञानसूर्या तेजे विलुसू सूर्य फुले आम्ही जगती, अशी देवता ज्ञान माऊली स्थान अमुच्या हृदयावरती. तर हा प्रवास ही अकॅडमीच्या मार्फत पूर्ण होऊ दे आणि उद्याचं भारताचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी त्यांचं सतत मार्गदर्शन लाभू दे. हे म्हणताना मी समारोपाला असं म्हणेन, लाभो यश कीर्ती वैभव अन सहवास प्रेरणांचा, लाभो यश कीर्ती वैभव अन सहवास प्रेरणांचा, मार्गदर्शन हे असेच लाभो. होऊ दे उत्सव यशाचा, होऊ दे उत्सव यशाचा, किशोर करिअर पॉईंटचा. धन्यवाद.